जिल्ह्यातल्या अतिदुर्गम अशा गोमाल गावात गेल्या आठवड्याभरापासून अतिसाराच्या साथीनं थैमान घातलंय। हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेला लागून आहे आणि यामुळे या गावात अतिसारामुळे तिघांना आपला जीव गमवावा लागला। या गावात कुणाला काही आजार झाल्यावर झोळीतनं रुग्णालयात न्यावं लागतं। अशा परिस्थितीत जळगाव जामोदच्या एका डॉक्टरांनी 15 किलोमीटरची पायपीट करत शेकडो जणांचा जीव वाचवलाय। डॉक्टर संदीप वाकेकर असं या डॉक्टरांचं नाव आहे। 3 दिवस गोमाल या गावात डॉक्टर वाकेकरांनी रात्रंदिवस शेकडो रुग्णांवर उपचार करत या रुग्णांचा जीव वाचवलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। डॉक्टर संदीप वाकेकर आता आपल्या सोबत आहेत। सर, खरं तर आपलं अभिनंदन, तुम्ही आज प्रशासनाला बरीच मदत केली। कसा आजचा दिवस कसा आणि कसा अनुभव होता? आजचा दिवस माझ्या आयुष्यातला फार एक समाधान, आत्मिक समाधान देणारा होता सर। आणि महत्त्वाचं म्हणतो ना, आपण आयुष्यात डॉक्टर बनलं पण एक सामाजिक बांधिलकी आपण ठेवतो, पण आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे। या बांधिलकीने आज मी ज्यांना खरोखर आवश्यकता आहे, जे खरोखर अडचणीत आहेत, ज्यांना खरोखर आपण ज्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे, अशा लोकांपर्यंत आज आपण पोहोचलो। त्या माध्यमातून आपल्या स्पंदन फाउंडेशन माध्यमातून त्यांना सेवा केली, त्यांना थोडं त्याचं दुःख हलकं करू शकलो, याचं मला फार समाधान आहे। तुम्हाला कधी माहिती मिळाली की या गावात अतिसार आहे? तुम्ही एक बालरोग तज्ञ म्हणून या परिसरात 20 ते 25 वर्षापासून कार्यरत आहात। कधी माहिती मिळाली? तुम्ही तिथं कसे पोहोचलात? कोण कोण गेला? औषधाचा साठा कसा झाला? याबद्दल काही विस्तृत सांगाल? काल सकाळी तिथला एक जेव्हा रुग्ण मला फोन आला की सर आपल्या गावाकडे रुग्ण येत आहे, पण रुग्ण येता येता दुर्गा चौकात तो कोलॅप्स झाला होता। त्यांना सडन त्यांनी उचलून धावत पडत आणलं आणि माझ्या गावाकडे ॲडमिट केलं। तेव्हा जेव्हा मी त्यांना विस्तार विचारलं तर तेव्हा त्यांनी सांगितली परिस्थिती, तर मागच्या 2-3 दिवसात 2 बालकं गमावले, आपला जीव गमावला। सोबत एक 16 ते 18 वर्षाची एक मुलगी होती, तिने पण आपला रस्त्याअभावी किंवा औषधोपचाराअभावी ती जळगावपर्यंत पोहोचू शकली, तिचा पण जीव गेला। तेव्हा मन हेलावून मन गहिवरून गेलं आणि मनाला वाटलं आपण कुठतरी काहीतरी एक सामाजिक कार्य आपण केलं पाहिजे, सामाजिक बांधिलकी पोहोचलं, त्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे। या भावनेतून आज आम्ही ठरवलं की आज सकाळीच आपण तिथं जायचं। आपला जे स्पंदन फाउंडेशनचे मेंबर्स असतील, आपला जो हॉस्पिटलचा स्टाफ असेल, त्या स्टाफला आपण घेऊन जायचं। जाताना अडचण पण होती, भिंगारापर्यंत गाडी जात होती, त्यापुढे नंतर 40 साखरेपर्यंत फार कठीण रस्ता, नंतर त्यापुढे पूर्ण पायी जाण्याचा रस्ता पण दगडाळ असेल, गारा असेल, रस्त्याने चिखल असेल, त्या रस्त्यातनं वाट काढत आपल्या तिथपर्यंत पोहोचावं लागलं। औषधोपचार साठा नेताना आपण डोक्यावर साठा न्यावा लागला, कारण की माहीत आहे त्या लोकांना आवश्यकता आहे आज, आणि या लोकांना आवश्यकता असेल, सलाईन असेल, औषधोपचारचे बॉटल्स असतील, गोळ्या असतील, इंजेक्शन असतील, आम्ही हे सर्व सोबत कॅरी केलं होतं आणि त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो सर। तुम्ही आज किती रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार केले? त्या रुग्णांची परिस्थिती आता सध्या कशी? आम्ही जवळपास 220 ते 220 रुग्णांना आज त्या ठिकाणी आमच्या टीमने तपासलं आणि जवळपास प्रत्येक रुग्णाचा आम्ही तिथे समाधान करण्याचा प्रयत्न केला। जवळपास 20 ते 30 रुग्णांना आम्ही तिथे सलाईनद्वारे उपचार केला, इंजेक्शनद्वारे उपचार केला, आणि त्या रुग्णांना एक भीती जी होती, परवाच्या मागे 3 घटना ज्या घडल्या, त्यामुळे त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आम्ही घालवण्याचा प्रयत्न केला। त्यांना सांगितलं अशा गोष्टी होत राहतात, पण तुम्ही धीर सोडायचा नाही, आणि तुम्हाला यापुढे आपल्याला जे पाणी प्यायचं आहे, आपल्याला पाणी उकळून पाणी प्यायचं आहे, स्वच्छ वस्तू खायचे, हात धुवायचे, आणि जी आरोग्याची काळजी आपण आधी घेतो ती पण आरोग्याची काळजी आपल्याला पुढे घ्यायची आहे। प्रशासनाच्या आजच्या तुमच्या या समाजकार्यात काही मदत झाली? प्रशासनाच्या या समाजकार्यात आम्ही जेव्हा तिथे पोहोचतो जवळपास 1.5 ते 2च्या दरम्यान एक वैद्यकीय अधिकारी तिथे पोहोचले होते, योगेश वाघ म्हणून पोहोचले होते, ते आमच्यासोबत होते, पण तोपर्यंत आमचा जवळपास कॅम्प हा जवळपास पूर्ण संपत आलेला। तर नक्कीच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही केवळ रस्ता नसल्यामुळे जर 3 मृत्यू होत असतील, तर अशा ठिकाणी आजच्या परिस्थितीतही असे डॉक्टर संदीप वाकेकर सारखे देवदूत त्या गावात पोहोचून अनेकांचे जीव वाचवून आलेले आहेत, आणि हीच खरी डॉक्टर व्हायची त्यांची भावना पण आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। आणि यानंतर एक महत्त्वाची